रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा फ्लॅट जो आहे तो बजेट फ्लॅट आहे. बजेट फ्लॅट असण्यापाठीमागं पण एक कारण आहे. कारण हे आहे की हा जो फ्लॅट आहे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 10 ते 11 किलोमीटर अंतरावरती कासारडोली जंक्शनला किंवा कासारडोली मेट्रो स्टेशन जे आहे त्याच्याच बाजूला हा रोजा गार्डेना नावाचा साधारणतः 12 वर्ष जुना हा फ्लॅट असणार आहे. ज्या कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असणार आहेत. 6 ते 7 विंग असणारं खरं हे रोजा गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स आहे. कासरडोली जंक्शनला टच असणारं कॉम्प्लेक्स आहे. 4,000 रुपये मेंटेनन्स असणारं कॉम्प्लेक्स आहे. 620 कार्पेट असणारा हा 2 BHKचा खरं फ्लॅट आपण काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर तुम्ही घर बघितलं तर बाहेर जाताना साऊथ वेस्टला असणार आहे. बाहेर जाताना साऊथ वेस्ट आहे. आणि जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही बघू शकता असे 4 घरांच्या मधलं जर अंतर बघितलं तुम्हाला एवढं मोठं असं सुंदर आणि चांगलं अंतर मिळतं मात्र. आणि 1 आणि 2 टोटल खरं 2 लिफ्टचं पण सुविधा खरं दिली गेलेली असणार आहे. घराच्या पुढे जागा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची नक्की आहे. आणि घराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं मस्त चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो, जिथे तुम्ही जर ह्या साईडला आलात तर तुम्हाला डायनिंगचा स्पेस लावायला एवढी मोठी जागा मिळते. अधिक तुमचा हा एक ह्या साईडला जर तुम्ही आलात तर मस्त आणि सुंदर असा एक हॉल मिळतो. आणि हॉलच्या जर ह्या साईडला तुम्ही आलात तर इथे तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी, खरं ग्रिल वगैरे सगळं लागलेलं असणार आहे. आणि जर तुमच्या स्टँडिंग बाल्कनीतनं मात्र बघितलं तर कासारडोली मेट्रो स्टेशन दिसतं, जी क्रॉप IT पार्क दिसतो आणि हायपर सिटी मॉल आहे. हा हायपर सिटी मॉलची जागा, हे झाडं दिसतात, इथे हायपर सिटी मॉल दिले गेलेला असणार आहे. नंतर तुमच्या ह्या हॉलमधनं तुम्ही बघितलं तर इंटरनल तुमच्याच ॲम्युनिटीज आहेत. गार्डन म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, क्लब हाऊस म्हणा, ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी दिसतात. आणि जर ह्या फ्लॅटसोबत विचारलं तर आपल्याला एक पोडियमची कव्हर्ड कार पार्किंग मात्र ह्या फ्लॅटसोबत आपल्याला नक्की मिळणार आहे. बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे किंवा बिल्डिंगची सोसायटी पण झालेली असणार आहे. त्याच्यामुळे तोही प्रश्न तुम्हाला नसणार आहे. जर तुम्ही तसं बघितलं तर इथे कोणत्या बँकेकडनं जरी तुम्ही लोनला प्रस्ताव दिला तर ते मिळणार आहे. राहिला प्रश्न पाण्याचा, इथे सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास असं ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं पाणी येतं. आणि बाकीचं बघितलं तर बाकी फ्लॅश वगैरे जे असतात त्याला जर पाणी मात्र बघितलं तर ते 24/7 आहे, कारण ते बोरिंग वॉटर असणार आहे. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला एक मस्त आणि असं मोठं किचन खरं मिळतं, जिथे गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आली असणार आहे. आणि पुढे जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला एक तर ड्राय बाल्कनीचा स्पेस म्हणून वापरा, अन्यथा तुम्ही स्टँडिंग बाल्कनी म्हणून जरी वापरलं तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे. तर अशा पद्धतीचं हे तुमचं मोठं आणि चांगलं किचन असणार आहे. आणि किचनच्या जस्ट अपोजिटला जर आपण गेलो तर इथं मात्र तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं. नंतर जर वॉशरूमच्या ह्या साईडला आपण आलो तर इथं तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जिथे तुमची वॉशिंग मशीन वगैरे सेट तुमची ह्या साईडला नक्की होऊ शकते. घरामध्ये तसं डेंटिंगचं काम आपल्याला करावं नक्की लागणार आहे, कारण फ्लॅट रिसेलचा असल्यामुळे किंवा त्याची साफसफाई ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत, कारण मॉड्युलर किचन पण तुम्हाला बनवून घ्यावंच लागणार आहे. नंतर पुढे आपण आलो तर तुमचं कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली तर आजच्या हिशोबाने चांगल्या पद्धतीची मोठी आहे. म्हणजे 620मध्ये चांगल्या पद्धतीचं बसवलेलं नक्की मिळालं. आणि याच्यात पण आलं तर इथं परत तुम्हाला एक मस्त आणि चांगल्या पद्धतीची एक स्टँडिंग बाल्कनी मोठी आहे. म्हणजे ही पण काय छोटी आहे असं काही नाही, चांगल्या पद्धतीची एक मोठी तुम्हाला ह्या साईडला पण एक स्टँडिंग बाल्कनीमध्ये, जिथनं तुमचा व्ह्यू बाकी एक नंबर आहे. जी क्रॉप IT पार्क किंवा सगळं हे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण तुम्हाला मात्र इथं नक्की मिळतं. पुढं बघितलं तुमच्या ॲम्युनिटीज वगैरे पण दिसतात. ठाणा स्टेशनपासून मी सांगितलं त्याप्रमाणे मात्र थोडंसं 10-11 किलोमीटर अंतरावरती लांब असणार आहे. पण भविष्यात ज्यावेळेला मेट्रो चालू होईल त्यावेळेला बघा ह्या अंतराचा विषय काहीच राहणार नाही आहे. नंतर जर आपण हे बेडरूम सोडून दिलं तर पुढच्या बेडरूमला जर आपण आलो तर तुम्हाला एक शेवटचं बेडरूम मिळतं. हे शेवटचं बेडरूम जर बघितलं याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे पण एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं खरं इथं पण तुम्हाला मिळून जातं. आणि हे त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर हे तुमचं वेगळं आणि असं बेडरूम वगैरे सगळं व्यवस्थित सेट होईल. इथे आलात तर इथे तुम्हाला कपाटाला एक जागा मोठी दिली गेलेली असणार आहे. आणि कपाटाच्या जाग्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर तुम्ही तुमचा बेड वगैरे असा सगळा ह्या साईडला व्यवस्थित सेट करू शकता. आणि मग फर्निचरचं मात्र काम आपल्याला इथं करावं लागणार आहे. नंतर परत आपण इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे पण एक खरं स्टँडिंग बाल्कनीची सुविधा खरं इथं पण दिली गेलेली असणार आहे. याच्यातनं जरी तुम्ही व्ह्यू बघितला तर मग मात्र तुमचा हा इंटरनल जो गार्डन आहे, स्विमिंग पूल वगैरे जे आहे ते तुम्हाला तुमच्या गार्डनमध्ये बाकी ह्या फ्लॅटमधनं बाकी नीटनेटकं दिसते. बिल्डिंग तशी बघितली तर हायर फ्लोअरची आहे, म्हणजे जवळजवळ 20-22 माळ्याची बिल्डिंग. पण आपला पण फ्लॅट हायर फ्लोअरलाच आहे, लोअर फ्लोअरला
हा फ्लॅट नसणार आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. आता राहिला प्रश्न किमतीचा. तर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता आपल्याला सांगताना ह्याची किंमत 87 लाख रुपीज सांगितलेली आहे. 87 लाख रुपीजमध्ये निगोशिएशन होणार आहे असं नाही की, पण थोडंसं निगोशिएशन होणार आहे. खूप मोठी अपेक्षा धरण्यात काहीच अर्थ नाही आहे. पण ह्या ज्या लोकेशनला जर कोणी अशा कमी बजेटचं जर कोणी घर बघत असेल तर हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध मात्र नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घर आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुमच्यासमोर रोज यायचा प्रयत्न करतो. याच्यामागं लागणारी प्रचंड मेहनत आहे, त्रास आहे. तो त्रास सहन करत करत आम्ही तुमच्यापर्यंत रोज हजर होतो. आमच्यातनं पण काही चुका होत असतील तर तो चुका आम्ही आमच्या सगळ्या पदरात घ्या आणि आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघत राहा. जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून तुमच्या पुढं आम्ही ही सेवा अविरत चालू ठेवतो. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.